काशीमिरा फ्लायओव्हरच्या खालची ही व्हिडिओ आहे. तुम्ही बघू शकता की जी गटराची झाकणं आहेत ना ती नवीन होती, 6 महिन्याआधी ही इन्स्टॉल करण्यात आली होती. पण नगरपालिकेला काहीच काम नाही आणि पैसा कमवायचा फुकटचा, तर ते असे अधिकारी कामं करतात. जी झाकणं चांगली आहेत ऑलरेडी त्यांना तोडून नवीन झाकणं बांधण्यात आली आणि हा जो जनतेचा पैसा आहे, आपल्या आपल्या कामात जी लोक बिझी आहेत त्यांना न कळत हे असं कामं करण्यात येतं आणि इथून परत लाखो करोडोचं हे करप्शन होतं. ही दुसरी व्हिडिओ बघा, जिकडे ॲक्च्युली कामं झाली पाहिजेत तिकडे काहीच कामं होत नाही आहेत. म्हणजे नगरपालिकेला जिथे कामं करायची गरज आहे तिथे कामं न करता जिथे कामं नाही करायची आहेत, म्हणजे ह्यांचं असं आहे की समजा आम्ही नगरपालिकेचे अधिकारी फ्री आहेत, लोक फ्री आहेत, रस्ता खोदणार, पाईपलाईन काढणार, परत रस्ता खोदणार, परत ही गटराची झाकणं आणि असे बरेच फ्रॉड करून 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 हे तुमचे जनतेचे पैसे कमवणार आणि जे ॲक्च्युअल फॅसिलिटीज आहेत ते तुमच्यापर्यंत भेटत नाही. हे थांबवलं पाहिजे. जिकडे ॲक्च्युअली गरज आहे तिकडेच काम झालं पाहिजे, ना की हे फालतूचं. कारण की हा फालतू खर्च आहे. लोकांना माहीत नाही, लोक आपल्या आपल्या कामात बिझी आहेत, पण ह्यांनी कधी काय स्कॅम करून काय केलं ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही. हे सगळं थांबलं पाहिजे आणि जिथे खरोखर ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी झाल्या पाहिजेत.